लक्ष्मण जरा बघ सगळ्यांना काळजी घ्या जरा काय लागलंय बघा. बसा की बसा बसा इथे नाश्त्याची सोय करण्यात आली. बसा. यानंतर आपण पूजेच्या तयारीला लागूया. हा तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. आणि वंदनाताई, आपल्या दोन्ही कुटुंबांसाठी हे लग्न खूप महत्वाचं आहे. त्यामुळे निसंकोचपणे काहीही लागलं, कसलीही मदत लागली तर नक्की सांग. अहो इतकी छान तयारी केली आहे ना तुम्ही सगळे. मदत कसली, उलट आमच्यासाठी काही काम असेल तर सांगा. कसं आहे ना, इथे काम करण्यासाठी लोकांना पैसे दिले, माणसं ठेवली आहेत कामात, त्यामुळे स्वतः जाऊन काम करायची काही गरज नसते. वंदनाताई, तुम्ही काही चिंता करू नका. कशाला करायची चिंता, सगळी तयारी छान झालेली आहे. नाही, मुलीचं लग्न म्हटलं की काळजी वाटतेच ना. पण आम्ही आमच्याकडनं सगळी तयारी केली आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं तसं सगळं आणलंय. आणि हो वंदनाताई, तुमचं सगळं सामान तुमच्या खोल्यांमध्ये ठेवलंय, ते एकदा बघून घ्या. हो. आणि मग आराम करा. काय चाललंय? आला. हाय दिव्या. हाय. काय झालंय तुम्हाला हसायला? अरे अरे डंबू, आता काय आम्ही हसायचो पण नाही का? बघा बाबा, आतापासूनच. अरे नाही नाही, काय आहे, लग्नाच्या आधीच आम्हाला विसरलास की काय, म्हणून हसायला आलं, बाकी काय नाही. दादा, आता 3 दिवसात तुझं लग्न होणार आहे, मग बस की तिच्याच बाजूला पूर्ण वेळ. ए तू गप्प, बडबड करू नकोस. एक तर भूक लागली असेल तुला तर ब्रेकफास्ट कर. बाय द वे, डंबो, टेन्शन गेलं ना तुझं आता? कसलं टेन्शन? काय नाही ग, ते त्याला टेन्शन आलं होतं लग्नाचं. पहिल्यांदाच लग्न करतोय ना. म्हणजे आपण काय 10 वेळा लग्न करतो का? काय तुम्ही सारखं सारखं त्याला तेच सांगताय? बस झाली, काय नाही, मी आहे तुझ्याकडे. काकू यार, तूच आहेस, आपली एक टीम आहे. अरे चला, ब्रेकफास्ट पण आला. बात आहे दिव्या, घे ग. दिव्या घे ना. घे ना तू. दिव्या, तू ओके आहेस ना? हा. दिव्या, तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघायचाच होता, पण या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उतरलेला बघण्यात जास्त मज्जा आहे. आणि ती मज्जा पण मी याच लग्नात घेईन. दादा, व्यवस्थित लावा बरं का. हा, लय भारी लावले तुम्ही. आई, हा, काय ग? हे घ्या. बरं, ठेवते. आणि हा फोन पण तुमच्याकडे ठेवा, मी जरा गडबडीत आहे. अगं आता फोन बरं दे. चल ठेवा, मी आले. प्रत्येकानं आपापल्या जागा सोडायच्या नाही, कळलं ना? आणि कोणताही हलगर्जीपणा नाही पाहिजे मला, कळलं ना? सगळं प्लॅन नुसारच झालं पाहिजे. अरे तुम्ही लोक काय करता इकडे? मी तुम्हाला दुसरीकडे शोधतोय. अरे एक ठिकाणी कुठेतरी थांबा ना यार.
आता सगळ्यांना माहिती पडलं तर प्रॉब्लेम होणार. हे भाई थोडा आवाज कमी कर ना, तुझ्या लग्नाला आलो काय ते. हा फोटो बघा पोरीचे. का मस्त यार. हे पण हिचं नाव काय? तुला नाव काय करायचं, फोटो आहे ना आपल्याकडे. असं कसं? अरे नाव पाहिजे ना माहिती. अरे भाई तुम्ही थोडं हळू बोला, मला वाटतं तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम करणार इथे. पोरीचं नाव दिव्या आहे. दिव्या? काय? दिव्या. हा. आणि हो, बॉसनी सांगितल्याप्रमाणे सगळा प्लॅन लक्षात आहे ना तुमच्या? हा आहे ना, लक्षात आहे. परत एकदा आठवण करून देतोय, सगळ्यांनी आपापल्या जागा घ्यायच्या, कळलं ना? कोण आहे ती माणसं? इथलीच कामगार असतील. पण मग दिव्याचं नाव का घेतलं यांनी? काहीतरी गडबड दिसते एवढं नक्की. नाही तर कशा पायी घेतील दिव्याचं नाव? जाऊ दे, शिवाला फोन करते आणि बोलवून घेते इथं. हा आजी, काय म्हणते तिकडे, तयारी कशी सुरू आहे? अगं इथं समजा झाक केलंय, पण एक गडबड काहीतरी वाटते मला. तू आता आधी कुठं आहेस ते सांग बरं मला. मी सिद्धार्थनगरला आहे. काय आलं? होय ना, मग एक काम कर, अशी इकडं निघून ये. म्हणजे? अगं म्हणजे काहीतरी मला इथं गडबड वाटते, तर तू ये की इथं, म्हणजे बघशील काय आहे ते. अगं आजी, मी कसं तिथे येणार आता? हे बघ, ते मला काय बी माहित नाही. मी इथं आहे, तू लपून ये, कशी पण ये, पण इथं ये. कारण इथं ही जी कोण माणसं आहेत का नाही, ती माणसं आपल्या दिव्याचं नाव घेऊन काहीतरी बोलत होती, मल्यान बिल्यान काहीतरी. मला वाटतं इथं काहीतरी धोका हाय आपल्याला. बरं बरं, तू तू टेन्शन घेऊ नको. तू तिकडे सगळं बघ, बाकी सगळं मी बघते काय करायचं. ठीक आहे? त्या म्या बघते ग, फक्त तू लवकर ये. हा, मी आले, चल येत. हा ये. शिवा आली का काय यांचं आहे ती बघेल बरोबर. आज काय होणार आहे काही कळत नाही. चंदन इथवर येऊन पोहोचला आणि आता तो काही माझा पिच्छा सोडणार नाही. चंदन, आशू, तू इथे? मी आपला असंच जस्ट तुला बघायला आलो होतो. काही नाही, मी विचार करत होतो की ह्या दिवशी मी तुझा पहिल्यांदा फोटो बघितला तेव्हापासून मला तुझ्याशी लग्न करायचं होतं आणि मी ठरवलं होतं की मी तुझ्याशीच लग्न करणार. याच दिवसाची मी वाट बघत होतो. दॅट्स इट. आय एम जस्ट व्हेरी एक्साइटेड. होणार. हा, फायनली आपल्या विधींना सुरुवात होणार. हो. आय एम व्हेरी एक्साइटेड. सांग की तुला कसं वाटतंय? अरे मी पण म्हणूनच हरवलीये, म्हणजे काही सुचत नाहीये मला. आधी मला छान वाटत होतं, पण आता भीती का वाटत आहे काही कळत नाहीये. अगं भीतीचं काही नाही ग, पण मला एक गोष्ट माहितीये की मला खूप उत्सुकता आहे. उत्सुकता मलाही आहे, पण मला माहितीये काय की तुला आवरायचं असेल. मी उगाच येऊन तुला डिस्टर्ब करतोय. हो. सो प्लीज आवर, मी जातो. मी आलेच पटकन. येस, छान दिसतेस. थँक्यू. बाय. सरप्राईज. मी जस्ट टाइमपास करतोय. बाय. बाय.
प्लॅन आहे तुझा? चंदन, मला आधीच भीती वाटते आणि मगाशी तू असं अचानक वेटर म्हणून समोर आलास. मजा आली की नाही? का केलं असशील तू असं? अगं तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी. हे बघ दिव्या, तू परत कन्फ्यूज झाली होतीस ना, अगं म्हणून मी हा सगळा प्लॅन केला. आता काहीही झालं तरी त्यांना तुझी चूक वाटणारच नाही. हा, मग मला टेन्शन येणार नाही का? हे बघ, तू काळजी करू नकोस. मी माणसं बोलवून ठेवली आहेत. थोड्या वेळाने तिकडे येतील आणि तुला घेऊन जातील. सगळ्यांना हेच वाटेल की तुला किडनॅप करण्यात आलंय. ओके, सो तू फक्त रेडी राहा, बाकी सगळं मी बघतो. नक्की ना? बाबा चंदन, या सगळ्याचं ब्लेम माझ्यावर यायला नको हे लक्षात घे. आणि तसं होणार असेल ना तर मीच तुझ्यासोबत येणार नाही. तसं काहीही होणार नाही. तुझी शपथ. बस. ठीक आहे, आता काय करायचं ते तू बघ. हे बघ, तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. इथे तुमचा कार्यक्रम संपला की गर्दी थोडीशी कमी होईल. एकदा गर्दी कमी झाली की माझी माणसं माझा प्लॅन एक्झिक्यूट करतील. सगळं प्लॅन अनुसारच होईल. सो डोंट वरी. अब तुम बस देखती जाओ क्या होता है. चल, मी जातो आता. लव यू. स्मार्ट आहेस तू दिव्या. इतकी हुशार मुलगी ना शोधून सापडणार नाही. आता पळून गेल्यावरही माझी चूक आहे असं कोणालाच वाटणार नाही. आणि तरीही मला जे हवंय तेच होईल. चला, झाली सगळी तयारी. आता फक्त दिव्या यायची बाकी आहे. हा, ती आली की सुरू. गुड गुड. शिवाला एवढा येळ का लागायला लागलाय? येळेवर येईल ना. आजी, कसली काळजी करताय? काय नाही हो, आता आमची मुलगी तुमच्या घरी येणार. असं काय करता आजी? तिच्यासाठी तुमचं घर काय परक होणार आहे का? तिच्यासाठी 2-2 घरं होणार आता. होय, ते बी खरं आहे. पण भाऊ, तयारी बाकी लय झाक केली आहे तुम्ही. लय भारी एकदम. अहो, पोरं किती खुश आहेत ते बघा की. खरंय खरंय. तुम्हाला सगळं आवडलं, यातच सगळं आलं. छान होतीये. अगं मेहंदी तिकडे काढतायत, त्याचे फोटो. अरे लक्ष्मण, दिव्या आवडते का? अरे कोण आलाय?
दिव्या काय झालं ग? ठीक आहे ना? तुम्ही असल्यावर कसली काळजी आहे? हे बघ. हा, पोस्ट करा. किटू डार्लिंग, अगं चल गेले सगळे. हो आले. झालं? हो, एक मिनिट. ताई, सुहास अरे पकडता येत नाही का तुला मला? अगं हो, तर मला काय माहिती तू पटकन अशी. हात पकड नीट. थांब हळूहळू. अरे लागलंय मला. ओरडू नको. शांत हो जरा. चल चल चल. सावकाश हो. सावकाश. किटू डार्लिंग, पाय कसा आहे? बरा आहे ना आता? दुखतोय रे अजून खूप. तू काय गरज आहे इथे बसून राहायची? चल मी तुला घरी सोडून येतो. नाही नको, राहू दे. पायाच्या दुखण्याचं टेन्शन आहेच रे, पण आपलं मिशन पूर्ण व्हायचं टेन्शन जास्त आहे. आणि ते पूर्ण झालं ना, या दुखण्याकडे पण मी सहज दुर्लक्ष करते. हे तू मेहंदी का काढलीस? का काढलीस म्हणजे? लग्न आहे घरात आपल्या. पण ते होणार आहे का? अरे त्यांचं लग्न होणार नाही म्हणून आनंदात आहे मी. आणि मी कशाला माझा मूड खराब करून घेते, म्हणून काढली मेहंदी. कशी आहे? खूप छान, अगदी तुझ्यासारखी. पण असंच सगळं छान छान सुरू आहे आणि त्याचा मला खूप राग आणि खूप कंटाळा आला. अरे कधी धमाका ऐकू येईल ना त्याची वाट बघतेय मी. किट्टू डार्लिंग शांत हो, होईल होईल. तो मुलगा काय त्याचं नाव? चंदन. त्याचा काही कॉल आला, काही बोलला का तो? नाही, तो अजून तरी काही मला बोललेला नाहीये. मला विश्वास आहे की तो थोड्या वेळात त्याचा प्लॅन एक्झिक्यूट नक्की करेल. काय मगाशी खूप गर्दी होती ना, म्हणून त्यावर थांबला असेल, पण आता नक्की करेल. मलाही असंच वाटतं. पण सुहास, सगळं आता आपल्याला हवं तसं होतं. आशूचं लग्न मोडणार, त्या दिव्याचा अपमान, त्या खाणेरड्या वस्तीत राहणाऱ्या लोकांचा अपमान, आणि आपल्या आशू आणि प्रियाचं लग्न. करेक्ट. मी प्रियाला सुद्धा हेच सांगितलं. फक्त आता या चंदननी ना काही गोंधळ घालायला नाही. होईल सगळं व्यवस्थित. सगळं व्यवस्थित झालं ना की मग सगळी प्रॉपर्टी आपली, सगळा बिझनेस आपला, आपली कंपनी, आणि महत्वाचं म्हणजे राहतं घर, राहता बंगला सुद्धा आपल्या नावावर होणार आहे. येस किट्टू डार्लिंग, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अरे दुखतंय मला सुहास. सॉरी 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 सॉरी. मूर्ख. अगं हो, मी पाय चिपून. नाही राहू दे, तू जा जा. अगं मदत करायला आलो मी. ठीक आहे. सगळ्यांना नीट समजलंय ना? हो माहिती आहे. काही चूक नाही झाली पाहिजे. हो नाही होणार. एक काम करा, सगळ्यांनी मास्क घाला आणि एक एक करून एंट्री घ्या. आणि लक्षात ठेवा, जर काही चूक झाली तर माझ्या सकट तुम्हाला सुद्धा जेलमध्ये खडी फोडायला यावं लागेल. ना सांभाळून. हो सर. एक लक्षात ठेवा, आता कार्यक्रम संपलाय, सर्वजण निवांत आराम करत असतील आणि त्या संधीचा फायदा घेऊया. चला. कुठे चाललात सगळे? कोण आहे रे? हा नाही, ही